हॅलो गाईज, आम्ही आलो होतो गावाला आणि आता आम्ही चाललो शेतामध्ये. तर शेतामध्ये आम्हाला पावट्याची शेंगा आणि हरभऱ्याची भाजी तोडायची आहे. आम्ही पोचलो शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये ही तुरीची झाडे आहेत. त्याला तुरी पण लागलेत. त्याच्यानंतर हा पावटा आपण जास्त म्हणजे इथं प्रत्येकाच्या शेताच्या बांधाला पावटा आणि तूर लावली जाते. तर पावटा आम्ही आलो तो पावट्याची शेंगा न्यायला, पण हे पूर्ण कवळे आहेत, अजून त्याच्यामध्ये दाणे भरले नाही आहेत. पण तुरीच्या शेंगा पूर्ण भरलेल्या आहेत. आणि इकडे शेतामध्ये हरभरा लावलाय. हरभरा पण आता थोडं थोडं उगवतोय. भाजी माहिती का, ह्याला चिल बोलला जातो, चिलाची भाजी. ह्याचा पण ब्लॉग आपण एकदा कधीतरी करूयात. इकडे हरभरा लावले आणि इथे वाटाणा, काळा वाटाणा गावरान, आणि मसूर लावली. म्हणजे मसूर आणि हरभऱ्याचं झाड म्हणजे थोडं सेमच असतं, पण वेगवेगळं असतं. मसूराच्या नंतर लावलेला इथं कडवला आत्ताशी उगवतोय, पण त्याच्यावरती कीड पडली. आणि हे आमचं शेत. हरभऱ्याची भाजी तर आत्ता घेता नाही येणार, कारण की आभाळ आले. आभाळामध्ये भाजी खुडत नाही. सो मग आता फक्त तुरीच्या शेंगाच तोडणार आहे. थोड्याफार तुरीच्या शेंगा घेऊन आम्ही निघालो घरी. गाईज आत्ताच जस्ट घरी पोचलो आणि तुम्हाला आमच्या म्हणजे घराच्या बाजूला लावलेली फुलांची झाडे दाखवते. हे व्हाईट जास्वंदाचं झाड आहे, हे लाल जास्वंद, हे पेरूचं झाड आहे. पुढे तसंच गेल्यावरती हे पण लाल जास्वंद आहे, गुलाबी जास्वंद आहे, आणि हे थोडंसं लिंबू कलरचं जास्वंद आहे, पिवळसर जरा. हे घराच्या मागचा दरवाजा आहे आणि पूर्ण असं माझ्या सासूबाईंनी पूर्ण सारून घेतलेले शेणाने. ते थोडं मोठं फणसाचं झाड आहे. त्याच्यानंतर इथं जांभळ आहे. त्यानंतर इथं हे लिंबाचं झाड आहे. पण लिंबू सगळे तोडलेत, पण खूप मोठे लिंबू आहेत त्यांना. हे पण लिंबाचं दुसरं झाड आहे. पण केवढी लिंबू लागतात, हाईट बघा त्याची केवढी, एकदम छोटी हाईट आहे, पण लिंबू बघा केवढा. गाईज हे झाड माहीत नाही कशाचं आहे, पण किडनी स्टोन किंवा शुगरवरती काहीतरी पाणी खातात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.